शिरोळमधील श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सुभाष धुमे लिखित गणपतराव पाटील यांचा जीवन प्रवास उलगडणारं परिवर्तनाच्या वाटेवर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, लेखक सुभाष धुमे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना गणपतराव पाटील यांनी आपला जीवन प्रवास थोडक्यात कथन केला. कॉलेजला असताना शेतीचा अनुभव नव्हता, पण वडिलांना शेती आवडायची, त्यामुळे त्यांनी मला शेती करायला सांगितली. त्यांचा आदेश प्रमाण मानून मी प्रगतशील शेती केली. त्या शेतीतल्या मातीशी एकरूप झालो. आता शेतीची नाळ कधीही तुटणार नाही असं सांगून आईवडिलांच्या संस्कारातून घडलो. हेच माझ्या जीवनाचं खरं यश असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक M.V. पाटील, अशोकराव कोळेकर, शेडशाळचे सरपंच सुनील संकपाळ, विश्वजित शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुण देसाई, संचालक दरगू गावडे, महेंद्र बागी, ज्योतिकुमार पाटील, संचालिका अस्मिता पाटील, वरुण पाटील, निजामसो पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.